दौंड तालुक्यात मुख्यमंत्र्यांची सभा होऊनही भाजपाचं कमळ फुललं नसून राष्ट्रवादीनं या निवडणुकीत बाजी मारली आहे। दौंडमध्ये राष्ट्रवादी पक्षाला घवघवीत यश आलंय। राष्ट्रवादी पक्षाला पंचायत समिती 12 पैकी 11 जागा मिळाल्या, तर राष्ट्रीय समाज पार्टीला 1 जागा। जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी पक्षाला 6 पैकी 5 आणि राष्ट्रवादी समाज पक्षाला 1 जागा मिळाली आहे। दौंडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होऊनही भाजप पक्षाला आपलं खातं उघडता आलं नाही। दौंड येथे मुख्यमंत्र्यांची सभा होऊनही त्यांचं कमळ फुललं नाही, असं रमेश थोरात यावेळी म्हणाले। हो, चांगल्या मतांनी निवडून आले एकदम। किती मतांनी? मला माझ्या माहितीप्रमाणे 2,500 मतांनी निवडून आले। 2,500 बहुमताने राष्ट्रवादीने जिंकून आले। मग तुम्ही बोलू शकता किती बहुमताने राष्ट्रवादीच्या कडे? तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 11 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची 5 सीट निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादीने बीजेपीचं कमळ कुठेही फुलून दिलेलं नाही। सीएम या ठिकाणी येऊन सुद्धा बीजेपीचं कमळ गुल झालेलं आहे, रासप गुल झालेलं आहे। एवढंच मला या ठिकाणी सांगायचे। चांगला जनतेने या तालुक्यामध्ये आदरणीय रमेश आप्पा, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय पवार साहेब यांना पाहून चांगल्या प्रकारे सीट निवडून दिलेली आहेत। जनतेचं आम्ही हार्दिक असं अभिनंदन करतो, आप्पांच्या वतीने अभिनंदन करतो। राष्ट्रवादी ताईने पाटसमध्ये सांगितलं जर राष्ट्रवादीने जिंकून आले तो गुलाल खेळायला येणार आहे। आम्ही मिरवणूक काढू। आज संचार भंग होऊ नये म्हणून नंतर येतील ताई आल्यानंतर गुलाल खेळू आम्ही। अभिनंदन। पण तुम्ही पण सांगा जनतेला काय? अहो, आता बरं का की कमळ जे मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली त्यांचं कमळ फुललं नाही, ते कोमजलं। दौंड तालुक्यामध्ये एकही सीट आलेली नाहीये आणि राज्यसभेला सुद्धा त्यांनी फक्त राहू गावाचंच राजकारण करायचं, तालुक्यात फिरकायचं नाही, अशा प्रकारचं वक्तव्य। म्हणजे मी सांगतो की हे तुम्हाला सांगतो त्यांना आता परत तालुक्यात फिरता येणार नाही। तुम्ही जे जिंकून आले बहुमताने तुम्हाला कसे वाटते आणि ताई येणार का गुलाल खेळायला तुमच्या बरोबर? हो, नक्कीच ताई गुलाल खेळायला आमच्या बरोबर येणार आहेत आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय तो पुढच्या काळात मी माझ्या विकास कामांच्यातनं साध्य करेन। प्रतिनिधी नेहा जगताप, NTV न्यूज दौंड।